नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मराठी मित्र या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजचा टॉपिक प्रत्येक परीक्षेत दिसून येणारा प्रश्न, अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरणे। अनुस्वाराऐवजी अनुनासिक वापरणे, जसे की आपल्याला परीक्षेत देतात की सिंह हे नाम देतात आणि विचारतात सिंह मधला जो अनुनासिक आहे याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो किंवा याच्या सारखा दुसरा कोणता आहे। तर याच्या सारखा जर विचारलं तर संशय, आणि याचा जर याला पर्यायी अनुनासिकांमध्ये लिहायचं जर ठरलं तर त्याला लिहितात सिंह। दुसरा शब्द घेऊन बघूया, संप। संप असेल तर या अनुनासिकाऐवजी आपल्याला या अनुस्वाराऐवजी आपल्याला अनुनासिक वापरायचंय। जर अनुनासिक वापरायचंय तर कसं, तर हे असं, या अनुस्वाराचं म मध्ये रूपांतर झालं, म या अनुनासिकामध्ये रूपांतर झालं। कधीतरी अनुस्वाराचं व मध्ये रूपांतर होतंय, कधी म मध्ये होतंय। दुसरं बघूया आपण वाटल्यास तर गंगा। आता गंगा मध्ये जो अनुस्वार आहे या अनुस्वाराचं रूपांतर अंग, ते ड सारखं जे असतं ना बाबांनो त्याच्यामध्ये होतंय। मग याला नियम काय, याचं लॉजिक काय, तर हे आज आपल्याला समजून घ्यायचंय। आणि जर हे शिकायचं असेल तर येथे 5 मिनिटं, 4 ते 5 मिनिटं मला द्या। या 4-5 मिनिटांमध्ये तुमचं अनुस्वारांऐवजी अनुनासिक कोणतं वापरायचं आणि का वापरायचं हे कायमचं लक्षात ठेवून घेऊ। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। अनुस्वारांऐवजी अनुनासिक वापरणे, एकदा नियमांचा विचार करू, एक एक नियम घेऊ। अनुस्वार युक्त म्हणूया याला वाटल्यास तर, काही शब्द लिहू जे अनुस्वार युक्त आहेत आणि त्यांना आपल्याला लिहायचे अनुनासिकांमध्ये। अनुनासिक, मग उदाहरणार्थ जसं आपण आता बघितलं होतं गंगा। गंगा हा शब्द आहे आणि याला अनुनासिक मध्ये कसं लिहितात, तर ग लिहितात, हे घेतात आणि हे घेतात, वरती परत टिंब द्यायचं काम नाही रे बाबा, टिंब द्यायचं नाही। या टिंबाऐवजी ज्याला आपण अनुस्वार म्हणतो त्याच्याऐवजी आपण एक अनुनासिक घेतलंय, एक व्यंजन घेतलंय। त्याचं काय लॉजिक आहे हे समजून घेऊ। नियम नंबर 1 काय सांगतो, वर्णमालेचा जो स्पर्श व्यंजनाचा गट आहे जो आपण यापूर्वी बघितलाय, आणि जर तुम्ही बघितलं नसेल, डायरेक्ट हाच व्हिडिओ बघत असाल तर या अगोदर एकदा वर्णमाला समजून घ्या। वर्णमाला समजून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला जा। चला, 1 नंबर मध्ये आपण बघतोय नियम नंबर 1, क च ट त प, सरळ किंवा क च्या वर्गातले घेऊ। क च्या वर्गातले कोणते, क ख ग घ। जर अनुस्वारानंतर क ख ग घ हे जर अनुस्वारानंतर येत असतील, अनुस्वार कशावर आहेत ते महत्वाचं नाही मित्रांनो। अनुस्वार कशाला आणतात, जो दुसऱ्यावर स्वार होऊन येतो। आता कोणाच्या बोखंडी बसून आला ते महत्वाचं नाही, त्याच्यानंतर काय, अनुस्वारानंतर काय हे लक्षात ठेवा। अनुस्वारानंतर जर क ख ग घ येत असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला ग घ्यावं लागतं। मुद्दा क्लिअर आहे, कळतंय? नसेल कळत तर परत सांगतो, जर अनुस्वारानंतर क ख ग घ असेल तर आपल्याला त्याच्याऐवजी अंग घ्यावं लागतं। दुसरं उदाहरण बघू वाटलं सर, पंकज। आता इथं प वर अनुस्वार आहे, पण अनुस्वारानंतर काय ते आपल्याला बघायचं। अनुस्वारानंतर आहे क, मग आता या अनुस्वाराऐवजी काय लिहितात, पंकज। पाय मोडून लिहत चला, पंकज यासारखं। 2 शब्द तुम्हाला देतो वाटल्यास तर, संकेत, संख्या, याची प्रॅक्टिस तुम्ही करा। समजतंय का सांगा, नसेल समजत तर कमेंट मध्ये तसं लिहा। चांगलीच कमेंट टाकली पाहिजे अशातला प्रकार नाही, समजत नाहीये ही सुद्धा कमेंट तुम्ही टाकू शकतात। नियम नंबर 2, च चा जो गट आहे, च छ ज झ, च छ ज झ, अनुस्वारानंतर जर हे व्यंजन येत असतील, हे व्यंजन जर अनुस्वारानंतर, इथं वरती लिहून टाकतो वाटलं सर, अनुस्वारानंतर जर हे येत असतील तर काय घ्यायचंय, हे काय, हे त्र, याला त्र नाही आणायचं, याला नाकातले य म्हणतात। चंचल मध्ये जे असतं ते, उदाहरणार्थ चंचल, परीक्षेत विचारून झालंय चंचल, मग चंचलला कसं लिहितात, पुढचं जसंच तसं, अनुस्वाराऐवजी फक्त हे घेतलं, पुढचं जसंच तसं, चिंच। आता हे तुम्ही करा, संचय, संचयचं काय येईल,
तर हे कमेंट मध्ये टाका. संचयचं गाईड समजतंय का हे बघा. जर हे समजत असेल मित्रांनो तर आता नियम नंबर पुढचा घेऊ. पुढचा नियम असाच तयार करायचा आहे, जे आपण केलंय त्यालाच फक्त थोडस बदलून घेऊ. जर आता आपण असं लिहितोय क च ट त प, जर हे अक्षर कचट तप, जर हे व्यंजन अनुस्वारानंतर येत असतील, कचट तप हे व्यंजन अनुस्वारानंतर येत असतील तर त्यांच्या वर्गातले पाचवे अक्षर, तर त्यांच्या वर्गातले पाचवे अक्षर याला पंचम वर्ण म्हणतात. पाचवे अक्षर जसं की क च्या वर्गातलं पाचवं अक्षर काय, याच्याच खाली लिहितो वाटलं सर, क च्या वर्गातलं पाचवं अक्षर जर अनुस्वारानंतर क असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला हे घ्यायचं, च असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला चिंच मध्ये आपण जे घेतलं ते घ्यायचं, ट असेल तर न घ्यायचं. न कोणतं घ्यायचं, तर फरक आहे दादा, न बाणाचा न घ्यायचा, त असेल तर न घ्यायचं, प असेल तर म घ्यायचं. उदाहरणार्थ संत. मग आता मला सांगा, संत अनुस्वारानंतर काय आहे, अनुस्वारानंतर त आहे, आणि जर अनुस्वारानंतर त आहे तर माझ्या दादांनो या अनुस्वाराच्या ऐवजी त असेल तर न घ्या, त असेल तर न घ्या. न कोणतं घ्या, न नळाचं. आणि अनुस्वारानंतर ट आहे घंटा. समजलं का तुम्हाला? समजलं असेल तर सोडवा. काय सोडवायचंय, घंटा. मग घंटामध्ये हे घ जसंच तसं घेतलं, त्याच्यात काही बदल करायचं काम नाही. अनुस्वारानंतर ट आहे म्हणजे अनुस्वाराचं आपल्याला न मध्ये रूपांतर करायचंय. पुढचं अक्षर जसंच तसं, घंटा यासारखं. काय आहे हे बघत चला आणि समजून घेत चला. समजलं नसेल तर सांगा. जर एकदा हा नियम समजला असेल तर पुढच्या नियमाकडे वळूया. पुढचा नियम पण अत्यंत सोपा आहे मित्रांनो. रनिंग नोट्स काढत चला, समजून घेत चला, सोप्या पद्धतीने. पंचम वर्ण वगैरे वगैरे आपल्याला कळत नाही, पण क असलं तर क च्या वर्गातले क ख ग घ हे असेल तंग घ्या. च च्या वर्गातले च छ ज झ असेल तर य घ्या. ट ठ ड ढ हे असेल तर न घ्या. त थ द ध हे असेल तर न घ्या. प फ ब भ हे असेल तर म घ्या. काय घ्यायचे ते नीट घ्या, नाहीतर तुम्ही असं करा, तुम्हाला वाटेल तसं करा. सोप्या याच्यात समजून सांगतोय. समजलं तर कमेंट करा. चॅनल लाईक केलं नसेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढचा मुद्दा आहे, हा मुद्दा IMP. बाकी हे तर स्पर्श व्यंजन गटात शेवटची लाईन अनुनासिकाची होती, प्रत्येकाला माहितीये, पण प्रश्न याच्यावर जास्त पडतात. हे काय आहे तर अनुस्वारानंतर, अनुस्वारानंतर, अनुस्वारानंतर काय, अनुस्वारानंतर श श स, अनुस्वारानंतर श श स हे तीन उष्मे, त्याच्यानंतर ह हा महाप्राण, त्याच्यानंतर र हा अर्धस्वर, त्याच्यानंतर व जर हे येत असतील अनुस्वारानंतर, जर हे येत असतील मित्रांनो तर यांच्याऐवजी एकच तयार होतं व, तर यांच्याऐवजी बनत असतं व. याच्यावर लक्ष द्या. अनुस्वारानंतर श श स ह र व, अनुस्वारानंतर श श स ह र व. जर हे येतंय तर याच्याऐवजी व घ्यायचं. आणि लक्षात घ्या उदाहरण जे आपण पहिल्या आलेल्या बघितलं, सिंह अनुस्वारानंतर ह हत्तीचा आहे, मग त्या अनुस्वाराचं रूपांतर व मध्ये करा, सिंह. संशय अनुस्वारानंतर श शामृगाचा आहे, मग त्या अनुस्वाराचं रूपांतर व मध्ये करा, व अर्ध लिहा. असं लिहा किंवा असं लिहा, काय फरक पडत नाही. अनुस्वारानंतर संवाद, मग त्याला डबल व घ्या, संसद. असे लागो तेवढे उदाहरण आहे. संसदचं तुम्ही करा, संसदचं काय होईल तुम्ही करा आणि कळवा मित्रांनो. तुम्ही कळवलं की व्हिडिओ समजतायत, समजत नाहीये हीच माझ्यासाठी पावती आहे. तुमच्याकडनं एकही रुपया घेत नाही, पण आपण इतके चिंदी बनून जातो की जर व्हिडिओ आवडला तरी लाईक करणार नाही. जसं की आपली प्रॉपर्टी चालली जाईल. त्याच्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, समजत असेल तर लाईक करा, आणि नसेल समजत तर विषयच संपला. समजत नाहीये डायरेक्ट व्हिडिओ बघू नका, पण समजतंय व्हिडिओ आवडतोय तर लाईक करा. यासारखं अनुस्वारानंतर काय आलं हे महत्वाचं असतं. अनुस्वारानंतर काय येतंय ते महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. याला आणखी एक नियम आहे. हा जर नियम कळाला असेल तर पुढे जो अपवादात्मक नियम आहे त्याचा आपण विचार करू. पुढचा नियम, अनुस्वारानंतर य ल, अनुस्वारानंतर यल आलेलं असेल, आपल्या गाडीवर यल लिहिलेले, मेरे तो यल
काय आहे ते बघूया. अनुस्वारानंतर जर य असेल तर त्याच्याऐवजी यच घ्यायचं, अनुस्वारानंतर जर ल असेल त्याच्याऐवजी लच घ्यायचं. आता तुमचे लागणार नाही यल, कारण आपला नियम आपल्याला समजलेला आहे. चला थांबूया इथंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांपर्यंत पोहोचवा, कारण ज्ञान हे वाटल्यानंच वाटतं. जय हिंद, जय महाराष्ट्र.